शिक्षणाच्या लातूर पॅटर्नसाठी ओळखला जाणारा लातूर जिल्हा सध्या ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलाय। लातूर पॅटर्नमुळे देशभरात नावाजलेल्या शहराचं नाव आता थेट मायानगरी मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी जोडलं जात आहे। मुंबईतल्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करणाऱ्या DRIच्या पथकानं लातूरमधील रोहिणा परिसरात छापा टाकला होता। या छाप्यात 5 आरोपींना अटक केली होती, तर 2 आरोपींना मुंबईतून ताब्यात घेतलंय। या प्रकरणात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या प्रमोद केंद्रेचा सहभाग असल्याचं उघड झालंय। मेहरबान ठाकूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। त्यातील दिलावर खान आणि वसीम शेख असे हे 2 आज हजर केलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांना मेहरबान न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। या उपर आम्ही आरोपीचे वकील म्हणून त्या स्पेशल कोर्टमध्ये त्यांचे जामीन अर्ज आम्ही उद्याच्या तारखेमध्ये ठेवणार आहोत। रोहिणा गावात त्याचं ते कारखाना टाकल्यासारखं त्यांनी टाकला होता आणि मुंबईच्या गुप्तचर यंत्रणेनं त्याचा शोध लावलाय। मला असं म्हणायचं की लातूर त्या चाकूर पासून ते 10 किलोमीटर अंतरावरती ते गाव आहे आणि मग मुंबईची गुप्तचर यंत्रणा इथं येऊन जर शोध लावत असेल ते खूप दिवसापासून चालू होतं ना। मग ते लातूरच्या पोलिसांना कसं माहित नव्हतं? लातूरची गुप्तचर यंत्रणा काय करतेय तिथं? SP DYSP काय करतायत, SP साहेब काय करतायत, त्यांना कसं काय माहिती नाही?